बघा, आपण महादेव मंदिरात आलेले आहेत। थेऊरवर जुनं पुरातन मंदिर आहे। तर पाणी घालायची पद्धत जी महादेवाला असते ते उत्तरेकडे तोंड करून बसला पाहिजे आणि पाणी असं हातानं 3 वंजळी महादेवावर घातला पाहिजे। त्याचं कारण म्हणजे तर देव आपल्याशी करायचं असलं तर पाणी कुठल्या भांड्यानं नाही घालता आपल्या हातानं त्याला घातल्यानंतर देव आपल्यासोबत असतो। कसा, जसं तुम्ही चमचेनं किती जरी जेवण केलं तर पोट भरल्या जात नाही, त्याच पद्धतीत ही पण असतं। देव आपल्याशी करायचा असला तर असं हातानं वंजळीत पाणी घेऊन देवाला घालायचं, म्हणजे देवाला ते आपल्याशी होतं आणि आपला सहकार्य होतो, आपला गुरु होतो। तर हे असं पाणी घालायची पद्धत अशी असते। दुसरी गोष्ट, बाई तुम्ही तिकडून घालू नका पाणी, इकडे बसायचं बापरे जागेवर। तर उत्तरेकडे तोंड करूनच बसायचं पाणी घालताना। का, त्याचं कारण म्हणजे महादेव आणि पार्वतीला दोघाला पण पाणी मिळालं जातं, त्यांचं असं आहे। आपण दुसऱ्या दिशेनं जर घातलं तर कुठल्या तरी एकाच देवतेला पाणी भेटतं, म्हणून उत्तरेकडे तोंड करून जर घातलं महादेव आणि पार्वती या दोघाला पण पाणी भेटतं। म्हणून ही अशी पाणी घालायची एक पद्धत असते। आणि देव आपल्याशी करून घ्यायचं म्हणलं कुठल्याही भांडं बाटली कशानंच पाणी घालायचं नाही, आपल्या वंजळीत पाणी घेऊन महादेवाला कुठल्या देवाला पाणी घालायचं असतं। म्हणून हातानं पाणी घालायची पद्धत वंजळीत घेऊनच घालायचं, कधीच कुठल्या भांड्यात घेऊन पाणी घालायचं नाही। जसं की मी मागा सांगितलं, तुम्ही चमचेनं जरी जेवण केलं किती जरी तर माणसाचं पोट भरल्यासारखं होत नाही आणि माणूस 1 तासात भूक लागते। त्याच पद्धतीत ही एक अशी एक आम्हाला गुरुनं सांगितलेली एक विद्या आहे। आज मी तुम्हाला यूट्यूबद्वारे सर्वाला उजागरी करत आहे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। परत भेटू आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये। राम राम।